उद्या दिनांक 31 डिसेंबर 2025 2025 या वर्षाचा शेवटचा दिवस. या निमित्तानं मी माझी आजी कैलासवासी आसराबाई भिकाजी मलिक, आजोबा कैलासवासी भिकाजी रामजी पाटील मलिक, चुलत आजोबा कचरू रामजी पाटील मलिक यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाला कुठलंही राजकीय वळण नसून सर्वपक्षीय हा कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार माननीय श्री भाऊसाहेब वागचौरे साहेब, कोपरगाव तालुका विधानसभा सदस्य आमदार आशुतोषदादा काळे, तालुक्याचे युवा नेते विवेक भैया कोल्हे, माझे मार्गदर्शक आणि मला नेहमी खंबीर साथ देणारे राजेश आबा परजणे, महेंद्र शेठ काले, सामाजिक कार्यकर्ते श्री विक्रांत श्रीवास्तव सर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीनजी अवताडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संदीपजी वरपे, पिंपळे गटाचे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ पोते साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय राजेश लुटे साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भरतजी मोरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक मुकुंदभाऊ शिंगर, नारंगी ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे कार्यकारी संचालक भाऊसाहेबजी वाघ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे, शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष बापूसाहेब रांधवणे, विद्यमान नगरसेवक व अध्यक्ष बुद्धिस्ट यंग फोर्स कोपरगावचे विजय त्रिभुवन साहेब, नामवंत ॲडव्होकेट श्री योगेश खालकर साहेब, सामाजिक कार्यकर्ते व मराठा क्रांती मोर्चामध्ये नेहमी अग्रेसर असणारे राजेंद्रजी कोल्हे साहेब, शक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटक श्रीमंत जगताप साहेब, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे साहेब, मंडल कृषी अधिकारी कोपरगाव साईनाथ मलिक साहेब, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चौधरी, सचिन मलिक. मी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे हा पूर्णपणे सामाजिक स्वरूपाचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी सर्व पक्षीय नेते या कार्यक्रमाला येणार आहे. या कार्यक्रमामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध व नामवंत डॉक्टर जीवन राजपूत यांच्या जे++ हॉस्पिटलतर्फे आपण महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. त्यानंतर लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या वतीने आपण नेत्र तपासणी शिबिर व शस्त्रक्रिया याचं आयोजन केलेलं आहे. दुपारी संध्याकाळी 6 ते 8 या वेळामध्ये जुगलबंदी कीर्तनाचे आपण या ठिकाणी आयोजन केलेले आहे. त्यानंतर गुरुवार दिनांक 1 जानेवारी रोजी आपण या ठिकाणी आपल्या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा या विषयावर महाराष्ट्रातील एकमेव अशी प्रसिद्ध आणि मोठी संस्था गरुडशेफ अकॅडमीचे सर्वेसर्वा प्राध्यापक डॉक्टर एस सोनवणे सर यांचं स्वतःचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. ते स्वतः त्यांच्या सर्व टीमसह या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्यानंतर दुपारी 12:30 ते 4 या वेळात आपण शेतकरी मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या शेतकरी मेळाव्यामध्ये कांदा या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आपण डॉक्टर दवंगे यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्यानंतर कोपरगाव तालुका कृषी अधिकारी सोनवणे सर, मंडल कृषी अधिकारी मलिक साहेब हे स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर
ज्या काही शासनाच्या विविध स्कीम आहे त्या शेतकऱ्यांना कशा मिळाव्या, शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचाव्या, शासनाची सबसिडी शेतकऱ्यांना कशी मिळावी याविषयी मार्गदर्शन या ठिकाणी केले जाणार आहे. तरी सर्व नागरिकांना, सर्व शेतकरी बांधवांना, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, तरुणींना आव्हान आहे की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नसेल तर हेच निमंत्रण समजून आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे.